प्रत्येक स्वामी भक्तानं दर गुरुवारी आपल्या घरामध्ये आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो, त्यावेळेला आपल्या सेवेसोबतच हे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. हे उपाय केल्यानंतर 99% प्रश्न हे ह्या उपायानं सुटतात. तर हे उपाय कोणते आहेत, की जे आपल्या घरामध्ये आपण करायचे आहेत? तर ह्याविषयीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत, पण काही वेळेला आपल्याला दररोज स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्त हा गुरुवारी स्वामींची न चुकता जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो. काही स्वामी सेवेकरांना नामस्मरण करणं शक्य होतं, ते नामस्मरण करतात. 11 माळी जप करतात, तारक मंत्राचं पठण करतो किंवा स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं आपण आपल्या घरामध्ये दररोज पठण करत असतो. त्याच सेवेसोबत आपण गुरुवारी सुद्धा सेवा करत असतो. गुरुवार म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील आवडता दिवस असतो, कारण ह्या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा आपल्या हातून होणे खूप गरजेचं असतं. ज्यांना जी सेवा शक्य होईल ती सेवा त्यांनी आपल्या घरामध्ये नक्कीच करा. आणि इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही, पण गुरुवारी सेवा आपल्याला चुकवायची नाही. तुम्ही जी सेवा घरामध्ये करता ती सेवा करत असतानाच तुम्हाला हे जे 1 आणि 2 मी उपाय सांगणार आहेत, म्हणजे थोडेसेच उपाय आहेत, पण ते उपाय खूप आणि खूप प्रभावी असे उपाय आहेत बघा. आता प्रत्येक स्वामी भक्त बघा, आपल्याला जसं शक्य होईल तशी सेवा आपल्या घरामध्ये करत असतो. कुणाला नामस्मरण करणं शक्य होतं, कुणाला पोथी वाचन करणं शक्य होतं, पण काही स्वामी भक्त असे असतात की सेवा चुकवत नाहीत. ते दररोज स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय, 11 माळी जप हे ते कंटिन्यू दररोजची सेवा करत असतात. त्या सेवेसोबत तुम्ही दर गुरुवारी सुद्धा आपल्या घरामध्ये सेवा करता. तर बघा, हे जे उपाय आहेत ना, हे उपाय अतिशय प्रभावी उपाय आहेत. हे उपाय आपल्या घरामध्ये आपण केल्यानंतर जी पण व्यक्ती असेल बघा, ती उपाय करते, तर तिनं तो उपाय केल्यानंतर तिचा गुरुग्रहसुद्धा हा मजबूत होत जातो. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अनेक संघर्ष असतात, त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही. त्यावेळेला आपण हे जे उपाय करत असतो त्या उपायाने नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो. ज्याप्रमाणे आपण स्वामींची सेवा करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, पोथीवाचन करतो, त्या सेवेसोबत आपल्याला उपाय करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर आता हे उपाय कोणते, की जे उपाय आपल्याला फक्त म्हणजे दररोज शक्य होणार नाहीत तुम्हाला, पण तुम्ही दर गुरुवारी करू शकता. आता दर गुरुवारीच आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. दर गुरुवारी आपल्याला कोणता उपाय करता येईल ह्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणारा व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे. कारण इतर वेळेला स्वामींची सेवा करणं, स्वामींची पोथी वाचन करणं हे धावपळीमुळं अनेक स्वामी भक्तांना शक्य होत नाही. पण प्रत्येक स्वामी भक्त, जो पण स्वामी भक्त असतो, तो दर गुरुवारी न चुकता स्वामींची जी सेवा शक्य होईल ती सेवा नक्कीच करत असतो. तर आता हे उपायसुद्धा आपल्याला गुरुवारी करायचे आहेत. तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आता गुरुवार म्हटल्यानंतर सर्वांचा आवडता दिवस, आपल्या गुरूंचा दिवस म्हणजे स्वामींचा दिवस, आणि भगवान विष्णूंना हा गुरुवार समर्पित आहे. तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक हा गुरुवारी आपल्याला घालायचाच आहे. मूर्तीला अभिषेक करायचा आणि त्यानंतर स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा. फोटोची सुद्धा विधिवत पूजा करायची, मूर्तीची पूजा करायची. स्वामींचं आवडतं हिनात तर स्वामींना लावायचं, सर्व देवांची पूजन करून घ्यायचं, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे उपाय करू शकता. आता उपाय कधी करू शकता, तर तुम्ही उपाय हे दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय आपल्या घरामध्ये करू शकता. आता तुम्हाला पहिला उपाय मी सांगते. सकाळी काय करायचं, तर बघा, आपल्या घरामध्ये आपल्या दाराचा जो हुंबरटा असतो, हा हुंबरटा खूप आणि खूप महत्त्वाचा असतो. कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये हुंबरटा ओलांडूनच घरामध्ये प्रवेश करत असते. यासाठी दर गुरुवारी आपल्या हुंबरट्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. हळदीचं लेपन करताना आपल्याला थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ह्याचं लेपन आपल्या पूर्ण हुंबरट्याला आपल्याला करून घ्यायचं आहे. हुंबरट्याला हळदीचं लेपन केल्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते, आनंदाचं वातावरण निर्माण होतं. यासाठी हुंबरट्याला हळदीचं लेपन नक्कीच करा. जर तुमच्याकडं गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल असतं बघा, ते जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये जरी हळद मिक्स करून जरी हळदीचं लेपन केलं तरी चालेल. आणि तेही नसेल तर तुमच्या घरामध्ये जे गुलाबजल असतं त्याच्यामध्ये जरी हळद टाकली तरी चालेल. आणि गुलाबजलसुद्धा नसेल
तर तुम्ही जे शुद्ध पाणी असतं ते थोडंसं घ्या आणि त्याच्यामध्ये हळद मिक्स करून तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेऊ शकता. आपल्या दर गुरुवारी ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वामींची सेवा करतो त्याच सेवेप्रमाणे म्हणजे त्या सेवेसोबतच आपल्याला हा महत्त्वाचा उपाय घरामध्ये नक्कीच करायचा आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन हे तुमच्या घरामध्ये दर गुरुवारी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते आता तुळस. आपल्या अंगणामध्ये जी आपली तुळस असते बघा, ही तुळस खूप महत्त्वाची असते. कारण ही आपल्या घराचं रक्षण करत असते आणि आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते ह्या तुळशीला विशेष महत्त्व आहे. तर तुळशीला सुद्धा आपल्याला दररोज जरी आपल्याला पाणी आपण अर्पण करतो तुळशीला, तुळशीची पूजा करतो, पण दर गुरुवारी आपल्याला तुळशीला काय अर्पण करायचं? दर गुरुवारी आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आता कच्चं त्यावेळेला ते दूध न तापवलेलं असतं बघा, त्या दुधाला कच्चं दूध म्हणतात. तर ते कच्चं दूध तुम्ही एखादं थोडंसं प्रमाणात तुळशीला अर्पण करू शकता. तुळशीला कच्चं दूध अर्पण करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण दर गुरुवारी आपल्या तुळशी मातेला सकाळी आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीसुद्धा हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून, फूल वाहून, अगरबत्ती, धूप, दीपारती ओवाळून तिचंसुद्धा पूजन करायचं आहे. तर हाही उपाय तुम्ही गुरुवारी घरामध्ये करू शकता. तर अजून कोणता गुरुवारी उपाय करू शकता? तर बघा, गुरुवारी आपल्या प्रत्येकाला पिवळं वस्त्र धारण करणं खूप महत्त्वाचं आहे. पिवळं वस्त्र धारण केल्यामुळं काय होतं तर आपला गुरुग्रह हा मजबूत होत जातो. काही व्यक्तींचा गुरुग्रह खराब असतो आणि गुरुग्रह खराब असल्यामुळं आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचण निर्माण होते. आपण हाती घेतलेल्या कामामध्ये प्रत्येक वेळेला आपण किती जरी प्रयत्न केले तरीसुद्धा त्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही. तर त्या व्यक्तीचा गुरुग्रह कमजोर असतो. तर अशा व्यक्तीनं दर गुरुवारी म्हणजे अशा व्यक्तींनी तर धारण करायचंच. शिवाय जी पण आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्याला शक्य जर असेल ना तर तुम्ही गुरुवारी पिवळ्या कलरचं वस्त्र नक्कीच धारण करा. आपल्या स्वामींच्या मठामध्ये स्वामी महाराजांची आरती ही 6 वाजता असते. तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन सुद्धा पिवळी बर्फी, पिवळे केळे हे सुद्धा प्रसाद म्हणून देऊ शकता. दर गुरुवारी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पिवळे पदार्थ अर्पण करता येईल, पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवता येईल तेवढं तुम्ही शक्य होईल तेवढं करा. कारण गुरुवारी पिवळ्या वस्त्रांना पिवळ्या वस्तूंना, पिवळ्या वस्त्राला सुद्धा खूप महत्त्व आहे. जवळपास जरी केंद्र नसेल, मठ नसेल आणि जाणं जर तुम्हाला शक्यच नसेल दर गुरुवारी, कारण काही वेळेला अशा प्रॉब्लेम असतात की त्या साईडला वाहनसुद्धा येणं शक्य नसतं. काहींच्या गावामध्ये असे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे जर तुम्हाला म्हणजे केंद्रामध्ये जाणं जरी शक्य नसेल दर गुरुवारी तर तुम्ही काय करा तर तुमच्या जवळपास जर एखादं मारुतीचं मंदिर असेल, गणपतीचं मंदिर असेल, तुमच्या जवळपास जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जावा आणि तिथे जाऊन तुम्हाला पिवळ्या कलरचे पदार्थ म्हणजे पिवळी बर्फी किंवा तुम्ही बुंदीचे लाडू नेऊ शकता, बेसनाचे लाडूसुद्धा अर्पण करू शकता किंवा केळी. हे पिवळे पदार्थ जे आहेत ते सर्व पदार्थ हे तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा तेथील येणाऱ्या भक्तांना, भाविकांना सुद्धा देऊ शकता. तर त्यानंतर तुम्हाला सांगते बघा, आपण दिवसभर दिवसभर आपल्याला खूप अशी लोकं भेटतात बघा. जवळजवळ आपण जॉबसाठी बाहेर पडतो किंवा आपल्या घरामध्ये बाहेरचे येणारे लोक अशी आपल्याला कोणसुद्धा अनोळखी असतील किंवा एखादी व्यक्ती आपल्याला अशी भेटत असते. तर तुम्हाला जर त्यातील एखादी व्यक्ती जर गरजू व्यक्ती वाटली किंवा एखादी व्यक्ती जर गरीब आहे आणि तुम्हाला जर तिला एखादं वस्त्र देणं जर शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र ना तिला नक्कीच दानाच्या स्वरूपात दान करा गुरुवारी. कारण पिवळं जेवढं आपण स्वतः धारण करतो तेवढंच दान धर्म करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यासाठी गुरुवारी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला पिवळं वस्त्र, पिवळी बर्फी किंवा पिवळ्या कलरची फळं म्हणजे केळी हे सुद्धा तुम्ही जवळपासच्या लोकांना देऊ शकता प्रसाद म्हणून. किंवा जर आता समजा आपण जर एखाद्या वेळेला मंदिराच्या बाहेरसुद्धा बघा खूप असे गरीब लोक बसलेले असतात, त्यांनासुद्धा तुम्ही तुमच्याकडे जी वस्तू असेल ती म्हणजे देऊ शकता खायला वगैरे. तर पिवळ्या वस्तू जरी तुमच्याकडं असतील तर त्या जरी दिल्या तरी चालेल. किंवा एखाद्या वेळी बघा आपल्याकडे काही वेळेला म्हणजे गुरुवारीसुद्धा काही व्यक्ती अशा येतात की त्यांना आपल्याला काहीतरी मदत करायला वाटते, पण त्यावेळेला आपल्याकडे पिवळी वस्तू नसते किंवा पिवळं वस्त्र पण नसते, पण आपल्याला काहीतरी द्यायची त्यांना इच्छा होते. तर ह्या वेळेला तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे असेल ना खायचे पदार्थ ते जरी त्यांना दान म्हणून दिले किंवा तरीसुद्धा चालू शकते. किंवा तुमच्याकडे जर एखादी वस्तू आहे आणि त्या गरजू व्यक्तीला त्या वस्तूचा वापर होणार आहे तरीसुद्धा तुम्ही गरीब व्यक्तीला ती वस्तू दानाच्या स्वरूपात देऊन टाका. कारण गुरुवारी जेवढ्या प्रमाणात तुम्ही दान धर्म करणार तेवढं तुम्हाला त्याचं पुण्य, त्याचं फळ मिळत जाणार. यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील दिवसभर तुम्हाला जी पण व्यक्ती मिळेल त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्याकडे जे पदार्थ असतील ते खाऊ घाला किंवा
एखादी वस्तू जरी घेऊन जरी तुम्हाला जर शक्य असेल, समजा की तुमच्याकडं तेवढं तुमचं म्हणजे तुम्ही त्यांना देऊ शकता की मी एखादं वस्त्र त्या व्यक्तीला देऊ शकतो, तर पिवळ्या कलरचं वस्त्र जेवढं शक्य होईल तेवढं तिला दानाच्या स्वरूपात देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. हे उपाय जेवढे आपण प्रभावशाली उपाय आहेत तेवढे उपाय आपण जर अगदी श्रद्धेनं आणि मनापासून जर केले ना, तर आपल्या आयुष्यात आपल्या जे अनेक अडचणी येतात, समस्या असतात, खूप असे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक वळणावरती आपल्याला प्रश्न निर्माण होतात. ते सर्व प्रश्न हे ह्या उपायाने नक्कीच सुटले जातात. आणि हा अनुभव आहेत, कारण स्वतः जेव्हा आपण एखाद्याला दानधर्म करतो, पिवळे वस्त्र अर्पण करतो किंवा एखादी वस्तू अर्पण करतो गुरुवारी, दानधर्म गुरुवारी जेवढं शक्य होईल तेवढं करा. जेवढं करत जातो तेवढा आपला गुरुग्रह हा मजबूत होत जातो आणि गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. कारण आपण जेवढी गुरूंची सेवा करतो, उपासना करतो, पोथी वाचन करत असतो गुरुवारी, तेवढ्याच ह्या सेवा आपल्याकडनं होणं हे खूप तितकंच गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही गुरुवारी दानधर्म करा. पण शक्य होईल तेवढं तुम्ही पिवळ्या वस्तू, पिवळे पदार्थ हे प्रसाद स्वरूपात दान करण्याचा प्रयत्न करा. करा. आता उपाय करण्यासाठी काही जास्त आपल्याला खर्चसुद्धा नाहीत बघा. पण उपाय हे खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण स्वामींची सेवा करत असतो त्याचप्रमाणे दिवसभर तुम्ही हेही उपाय करा. ह्या उपायानं आपले स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमचे प्रश्न जे पण असतील 99% पेक्षा पण जास्त जे प्रश्न असतील ते नक्कीच स्वामी महाराज सोडवतील. तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील, प्रत्येक समस्येतून मार्ग दाखवतील आणि तुमची जी पण अडलेली नडलेली कामं असतील ती नक्कीच मार्गी लागतील. यासाठी स्वामी सेवेसोबत प्रत्येक व्यक्तीनं दर गुरुवारी हे उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा. उपाय हे खूप प्रभावी आहेत. तुम्ही अनुभव घेऊन नक्कीच बघा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवेसोबत आपल्याला कोणते असे उपाय घरामध्ये करायचे आहेत, जे उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह प्रबळ होतो, गुरुग्रह मजबूत होतो आणि आपली कामे मार्गी लागतात, याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.